नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा सगळे शेतकरी मित्रांनो, जर 7/12 तुमच्या नावावर असेल, लक्षात घ्या काय सांगतोय, 7/12 जर तुमच्या नावावर असेल तर तुमच्या 7/12वर तुम्ही एक नाही दोन नाही तर डायरेक्ट 7 फायदे मिळवू शकता मित्रांनो। हो, तुमच्या 7/12मध्ये आता तुमचे जे तुमच्या भावकीमध्ये वेगवेगळे वाद आहेत बरोबर, किंवा इतर तुम्हाला जे त्रास होत आहेत, वारंवार कार्यालयात जे चक्रा तुम्हाला माराव्या लागत आहेत, तर आता यावर तुमचा निर्बंध बसणार आहेत मित्रांनो। हो, तुमच्या या चक्रा आता थांबणार आहेत, कारण शासनाने तुमच्यासाठी नवीन योजना जाहीर केलेली मित्रांनो। आता तुमच्या 7/12वरील जे पोट हिस्से आहेत त्यांची मोजणी मोफत केली जाणार आहे मित्रांनो शासनातर्फे। लक्षात आलं, तुमच्या 7/12चे जे पोट हिस्से आहेत त्याची मोजणी आता शासनातर्फे मोफत केली जाणार आहेत। तर पोट हिस्स्यांची मोजणी मोफत करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र द्यायची आहेत, कुठे अर्ज करायचा आहे, कशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस राहणार आहे, सर्व डिटेल माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे। त्यासाठी तुमची वारंवारची सवय काय आहे, व्हिडिओ स्किप करणं, ती बंद करून व्हिडिओ आता पूर्ण बघा। तुमच्या A to Z तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती A to Z माहिती मी दिलेली आहे, कशा पद्धतीने ही कार्यपद्धती राहणार आणि सोबतच कशा पद्धतीने ही सर्व प्रक्रिया राबवून शासन तुम्हाला तुमच्या पोट हिस्स्यांची मोजणी करून देणार आहे। तर चला डायरेक्ट सुरू करूया। तर मित्रांनो, स्क्रीनवर GR बघू शकताय, 27 जानेवारीचा GR आहे। राज्यातील पोट हिस्स्यांची मोजणी करून 7/12 व जमिनीवरील नकाशे अपडेट करण्याचा GR मित्रांनो शासनाचा 27 जानेवारी 2026चा GR आहे। टोटल GR मध्ये काय काय माहिती आहे, सर्व प्रोसेस तुम्हाला मी लाईव्ह सांगणार आहे मित्रांनो। राज्यामध्ये जेव्हा एकूण जमाबंदी झाली, म्हणजे सन 1890 ते 1930 दरम्यान जी जमावबंदी झाली मित्रांनो, त्या दरम्यान राज्यात एकूण 50,21,213 भूभाग नकाशे व तेवढेच 7/12, म्हणजे जेवढे नकाशे तयार झाले मित्रांनो तेवढे 7/12 तयार झाले। किती? 50,21,213 7/12 सुद्धा तयार झाले आणि नकाशे सुद्धा तयार झाले बरोबर, लक्षात घ्या। तर आता मित्रांनो, जे जमीन एकत्रीकरण योजना आहे मित्रांनो, त्या योजनेअंतर्गत तुमचे राज्यातील सर्व जे नव्याने तयार झालेले पोट हिस्से आहेत त्यांच्या जमिनीची मोजणी करून त्या जमिनीचे नकाशे व 7/12 सुद्धा आता अपडेट करण्यात आले होते मित्रांनो, म्हणजे आहेत। त्यानुसार मित्रांनो आता एकत्रीकरण योजनेमध्ये जवळपास 1,78,40,965 एवढे भूभाग नकाशे सुद्धा तयार झाले आणि एवढे 7/12 सुद्धा तयार झालेले मित्रांनो, किंवा ते अपडेट झालेले आहेत बरोबर। तर आता शासनाने या पोट हिस्स्यांची मोजणी करण्याचा निर्णय मित्रांनो घेतलेला आहे आणि त्यानुसार आता तुम्हाला ती मोजणी मोफत करून दिली आहे। तर यामध्ये बघा शेतकऱ्यांचा काय फायदा आहे। आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न येत असेल की यामध्ये आता आमचा फायदा काय आहे, शेतकरी बंधूंचा काय फायदा आहे बरोबर। तर चला फायदे दाखवतो। तर यामध्ये मित्रांनो शेतकरी बंधूंसाठी या योजनेचा फायदा काय आहे, तर बघा या योजनेमध्ये जे 7/12 किंवा जे पोट हिस्स्यांची मोजणी होईल ते स्वतंत्र पोट हिस्स्यांचे नकाशे व 7/12 तयार होतील मित्रांनो। हो, म्हणजे तुमचे बघा सामायिक क्षेत्रामध्ये जे आता तुम्हाला माहिती आहे की सामायिक क्षेत्रामध्ये एका 7/12 बरेचसे नावं दिसतात, तर यामध्ये जे पोट हिस्से आहेत आता त्या पोट हिस्स्यांची जर मोजणी झाली तर त्यांचे स्वतंत्र नकाशे सुद्धा तयार होतील आणि 7/12 सुद्धा स्वतंत्र तयार होईल। म्हणजे नंतर तुम्हाला हे मानायची गरज नाही की सर 7/12 मध्ये माझा सामायिक क्षेत्र आहे, फार्मर ID निघत नाही, हे निघत नाही, मी विमा कसा भरू, असा प्रकार घडणार नाही मित्रांनो। यापुढे डायरेक्ट काय होईल की तुमचा स्वतंत्र नकाशा सुद्धा तयार होईल आणि तुमच्या पोट हिस्साचा स्पेशल 7/12 सुद्धा तयार होईल आणि त्यानुसार मग तुम्ही विमा भरा, MahaDBTच्या ट्रॅक्टर योजना किंवा कोणतीही योजना असेल त्यासाठी लाभ घ्या। त्यानंतर तुमचे फार्मर ID वगैरे इतर ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्यासाठी तुम्ही घरबसल्या लाभ घेणार बरोबर। यानंतर दुसरा फायदा सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुमच्या भावकीतले जे तुमचे भांडणं आहेत, हो तुमच्या भावकीत तुमचे जे वैयक्तिक क्षेत्रावरनं जे भांडण असतात की माझं 1 एकर माझं क्षेत्र आहे, तुझं अर्धा एकर आहे, तर ही भांडणं सुद्धा मित्रांनो अतिशय कमी प्रमाणात होतील, म्हणजे ती डायरेक्ट कायमची संपतील। कारण तुमच्या स्वतंत्र पोट हिस्स्याची मोजणी जर झाली तर तुमच्यामध्ये वाद करायला काही प्रश्नच राहणार नाही, डायरेक्ट तिथं क्लिअर 7/12 तुमचा तयार होईल, तुमचं क्षेत्र तेवढं दाखवलं जाईल आणि तुमचं भावकीतलं क्षेत्र वेगळं दाखवलं जाईल बरोबर। त्यामुळे तुमचे वैयक्तिक वाद सुद्धा कमी होतील। यानंतर तिसरा फायदा मित्रांनो तुम्हाला असा आहे की बघा जर तुमचे 7/12 अपडेट झाले किंवा तुमच्या पोट हिस्स्यांची जर मोजणी झाली आणि तुमचे 7/12 अपडेट झाले किंवा नकाशे तयार झाले, मग त्यानंतर हे सर्व रेकॉर्ड काय तंतोतंत राहील, म्हणजे ॲक्युरेट रेकॉर्ड राहील मित्रांनो। असं नाही होणार की माझं 2 गुंठे माझ्या भावाच्या नावावर लागले,
ते मला घ्यायचं आहे, किंवा माझ्या भावाला 2 गुंठे जास्त भेटलं आहे ते मी आता कसं करू शकतो, किंवा मला 2 गुंठे कमी भेटलं आहे, असं होणार नाही. बरोबर. याने काय फायदा होईल की तुम्हाला समजा एखाद्या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केला तर डायरेक्ट तुम्ही एक्झॅक्ट तुमचं जेवढं क्षेत्र आहे तेवढं पूर्ण क्षेत्र तुम्ही त्या क्षेत्रावर लाभ घेऊ शकता मित्रांनो. यासाठी तुम्हाला तुमच्या भावकीमध्ये संमतीपत्र वगैरे स्टॅम्प आणा आणि मग संमती घ्या असा काही प्रकार नंतर घडणारच नाही. डायरेक्ट तुम्ही स्वतंत्र तुमच्या सातबाऱ्यावर म्हणजे तुमच्या इच्छावर तुम्ही स्वतंत्र तुमचा लाभ घेऊ शकताय. बरोबर. चौथा फायदा मित्रांनो, शेतकऱ्यांना सुद्धा तुमचे तर सातबारे अपडेट झाले. बरोबर. तुम्हाला तर म्हणजे अतिशय चांगली गोष्ट राहणार आहे. तुम्हाला पुढे भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही, याबाबत अडचणी निर्माण होणार नाही की वारंवार ते सातबारे जमा करा. आता समजा एखाद्या सातबाऱ्यात तुमची बहीण कुठे राहते, आता समजा तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तुम्ही भाऊ बहीण वारस लागले, तुमची बहीण मग कुठं समजा आता बहीण राहते पुण्याला, तुम्ही राहता गावाकडे, मग तुम्हाला त्यांचे एखादं जर तुम्हाला वारस लावायचे किंवा वाटणी वगैरे पोट हिस्स्याचं समजा तुम्हाला काहीही करायचं असलं बदल, मग तुम्हाला त्यांची सही घ्यायला जा, तिथं अडचण. बरोबर. तर यामुळे मित्रांनो आता ह्या योजनेमध्ये तुमचा फायदा काय होईल की तुम्हाला कोणाच्या सहीची गरज नाही आणि कशाचीच गरज नाही. तुमच्या भावकीतले जे क्षेत्र आहे बहिणीचं त्यांचं वेगळं, तुमचं वेगळं डायरेक्ट, आणि सोबतच शासनाला सुद्धा यामध्ये काहीच अडचण येणार नाही. जे शासनाचं रेकॉर्ड आहे सर्व शासन एका ठिकाणी गोळा केलं, डायरेक्ट तुमचा सातबारा तिथं डिस्प्ले दाखवेल, म्हणजे दाखवेल त्याच्या रेकॉर्डवर की हा या भावकीतल्या एवढं क्षेत्र आहे आणि हे अशा पद्धतीने डिवाईड झालेलं आहे, म्हणजे वगळण्यात आलेलं आहे किंवा त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. बरोबर. तर यामुळे मित्रांनो तुमचा सुद्धा फायदा आणि शासनाचा सुद्धा यामध्ये फायदाच आहे मित्रांनो. यानंतर पाचवा फायदा तुम्हाला मी आधीच सांगितलं, परंतु परत सांगतो. बघा, मी आधीच सांगितलं की तुमचं जर तुमच्या पोट हिश्श्यांची मोजणी जर झाली तर तुमचे जे विमा कंपन्या असतील किंवा तुमचा इतर डाटाबेस जो आहे, इथं तुम्हाला समजा आता महाडीबीटीमध्ये तुम्ही क्षेत्र नोंदवताय त्यावेळेस तुम्हाला तिथं माझा गट क्रमांक 1 आहे, त्यामध्ये इतकी नावं आहेत, त्यांची नावं टाका, त्यांच्या सह्या आहेत का, मग त्यांचा लाभ कोण घेते, त्यावर कोणी दुसरा व्यक्ती लाभ घेतोय का, या अडचणींपासून कायमची मुक्ती होईल मित्रांनो. आणि पीक विमा कंपन्यांकडे सुद्धा तुमचं डायरेक्ट अपडेटेड रेकॉर्ड जाईल, म्हणजे चालूचं रेकॉर्ड जाईल, जुनं रेकॉर्ड जाणार नाही मित्रांनो. हो, की माझं आधीचं मी ते सांगितलं तुम्हाला की एका क्षेत्रामध्ये 8 नावं आणि मग त्यांना 0.1 गुंठ्याने 8-10 सर्वांच्या सह्या घ्या आणि मग ते संमती घ्या त्यांची, मग अप्लाय करा, असं काहीच होणार नाही. विमा कंपन्यांकडे डायरेक्ट तुमचा डेटा राहील की या व्यक्तीच्या नावावी फक्त एवढं क्षेत्र आहे, यांना या क्षेत्रावर इथं लाभ दिला जाईल. बरोबर. आणि यामध्ये मित्रांनो सर्वात मोठा तुमचा फायदा काय होणार आहे बघा, एखाद्या व्यक्तीला जर तुमचं समजा तुम्हाला क्षेत्र विकायचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला खरेदी करायचं आहे, बरोबर, अशामध्ये तुम्हाला माहिती आहे की एखादा सातबारा तुम्हाला दाखवला जातो, त्यामध्ये 10 नावं बघितली जातात. हां, ही 10 नावं आहेत, परंतु त्या 10 नावांमध्ये समजा 2 व्यक्ती मयत आहेत, मग त्यांच्या खाली ते वारस, बाकीची त्यांची मुलं वारस लागतील, मग अशामध्ये 10ची किती होतील, 15 होतील, 20 होतील. बरोबर. तर आता जर तुमच्या पोट हिश्श्यांची मोजणी झाली आणि जर तुमचे सातबारे अपडेट झाले की डायरेक्ट तुम्हाला तुमचं क्षेत्र जर खरेदी करायचं असेल एखाद्याचं किंवा विक्री करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही मित्रांनो. हो, यामध्ये तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही, कारण खरेदी विक्री करताना डायरेक्ट तुमचं रेकॉर्ड अपडेटच राहील आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला तिथं जो घेणारा आहे त्याला सुद्धा दिसेल की या व्यक्तीच्या नावे परफेक्ट क्षेत्र म्हणजे एवढं अचूक क्षेत्र आहे आणि याला एवढं विकायचं आहे. म्हणजे तुम्हाला खरेदी विक्री यामध्ये सुद्धा काही अडचण येणार नाही आहे मित्रांनो. आता मित्रांनो यामध्ये शासनातर्फे कशा पद्धतीने कार्यपद्धती राहणार आहे तर बघा, नव्याने तुमचे जे पोट हिस्से निर्माण झालेले आहेत त्यांची एक स्वतंत्र टीम राहणार आहे मित्रांनो. हो, त्यांची एक स्वतंत्र स्पेशल टीम राहणार आहे, त्यामार्फत हे वेगवेगळं कामकाज चालणार आहे मित्रांनो. म्हणजे जुने पोट हिस्से वेगळे चालतील आणि नवीन पोट हिस्स्यांची मोजणी वेगळी, म्हणजे त्यांचं अपडेट त्यांचं रेकॉर्ड सर्व वेगवेगळं राहणार आहे. यामध्ये कसलाही तफावत होणार नाही आहे. त्यानंतर जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वेगवेगळ्या बैठका घेतल्या जातील शासनातर्फे, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व शासकीय तुमच्या तलाठी स्तर असतील किंवा ग्रामस्तरावरील तुमच्या कोतवाल वगैरे यांच्या सर्व बैठका घेऊन त्यांच्यामार्फत सर्व रेकॉर्ड अपडेट केलं जाईल मित्रांनो. वारंवार वेळेवर अपडेट केलं जाईल. असं नाही की आज मोजणी झाली आणि 15 दिवसांनी लगेच मग 15 दिवस 1 महिना तिथं रेकॉर्ड पडलेला आहे, नाही. वारंवार बैठकी घेऊन लगेच ही योजना तात्काळ तुमच्या सातबारा अपडेट केले जातील मित्रांनो, तात्काळ, कारण शासनाचा आदेश आहे वरतून. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जे की तुम्ही वारंवार मला व्हिडिओमध्ये सांगत राहता की माझी मदत कोण करेल, हा प्रश्न तुमच्या मनात वारंवार येतो की माझी मदत कोण करेल. तलाठी सरांनी नाही केली, राहू द्या. कोतवालांनी नाही केली, राहू द्या. तहसीलदार साहेबांनी इव्हन तहसील कार्यालयात जाऊन अर्ज दिला, सर्व काही केलं, तरीसुद्धा नाही झालं,
तर ही योजना मित्रांनो डायरेक्ट आयुक्त कार्यालयातून राबवली जाते मित्रांनो. कुठून? तुमच्या जिल्ह्यातील जे आयुक्त म्हणजे आपल्या जिल्ह्याचे आयुक्त कार्यालय आहे किंवा राज्याचे जे आयुक्त विभाग म्हणजे तुमचं विभाग कार्यालय कोणतं असते आपला, समजा आता माझं नाशिक डिव्हिजन आहे बरोबर, तुमचं पुणे डिव्हिजन असेल किंवा एखादं मुंबई डिव्हिजन असेल किंवा नागपूर डिव्हिजन असेल बरोबर, तर तुमच्या डिव्हिजनचं जे आयुक्त कार्यालय आहे तिथून ही योजना पूर्ण राबवली जाते आणि यामध्ये कोणताच कर्मचारी निष्काळजीपणा करणार नाही, म्हणजेच कोणताच कर्मचारी आळस करू शकत नाहीये. तुमचं काम तात्काळ केलं जाणार आहे मित्रांनो. हे सर्व तुमच्या आधी डोक्यात घेऊन घ्या. म्हणजे यामध्ये जर काही तुम्हाला अर्ज वगैरे द्यायचा आहे लगेच तात्काळ तुमच्या अर्जावर तिथं प्रक्रिया केली जाईल आणि त्यावर ॲक्शन घेतली जाईल. असं नाही की तुम्ही आज अर्ज दिलाय आणि 2 महिन्यांनी मग त्याला उघडलं जाईल किंवा तो कचऱ्यात पडलेला आहे, असं काहीच होणार नाहीये. कारण आयुक्त कार्यालयातून डायरेक्ट स्पेशल टीम पूर्ण ही सर्व कार्यपद्धती चालणार आहे आणि सर्व रेकॉर्ड तिथं पाठवलं जाणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या सातबाऱ्याचे जे पोट हिस्से आहेत त्यांची मोजणी आता शासनाकडून मोफत करण्यात येणार आहे मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला फायदे वगैरे सर्व मी डिटेल माहिती दिलेली मित्रांनो. लवकरच तुमच्या तलाठी कार्यालयात असेल किंवा तहसील कार्यालय यामार्फत तुमच्याकडे लवकरच तुम्हाला ही माहिती सुद्धा देण्यात येईल मित्रांनो. आणि तुम्हाला जर या योजनेमध्ये काही प्रक्रिया करायची असेल तुमच्या तलाठी कार्यालयात जा, तिथं तुमचे कागदपत्र सांगितली जातील, ती कागदपत्र द्या आणि लवकरात लवकर तुमच्या पोट हिस्स्यांची मोजणी सुद्धा केली जाईल मित्रांनो. तर आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल आणि आवडली सुद्धा असेल. सोबतच मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असले कमेंट बॉक्स रिकामा आहे आपलं, तुम्ही मला प्रश्न विचारत नाही, मी तुम्हाला वारंवार सांगतो की प्रश्न विचारा. तुमचे कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न असले मला 100% विचारा. मी तुम्हाला माहिती आहे की रात्री 1 वाजता सुद्धा तुम्हाला रिप्लाय करतो. कधीही तुम्हाला मी तुमच्या असं घडलंय का की तुम्ही एखादा प्रश्न विचारलाय मला आणि मी उत्तर दिलेलं नाहीये? होतच नाही मित्रांनो. कारण मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी तुम्हाला 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे करतो. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत सर्वात इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.